नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता। विक्रोळी कन्नमवार नगरातील सर्व गणेश भक्तांसाठी मुंबई महानगरपालिका एसवॉर्डच्या वतीने सार्वजनिक आणि घरगुती गणपती विसर्जनासाठी बालगंधर्व मैदान येथे कृत्रिम तलावाची सोय करण्यात आली। लवकर या गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी लवकर या। आपल्या सोबत आहेत समाजसेवक मोहन शिरसेकर काका। डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे। आज आपण पाहतात की गणेश उत्सव त्याचा 5वा दिवस आहे आणि आज 5व्या दिवसांचे श्रींच्या मूर्तीचे विसर्जन सोहळा चालू आहे। तर आपण आम्हाला सांगाल का की आज ह्या कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यामागचा उद्देश काय आहे? कसं आहे, कोरोना नंतर जे तलाव आहेत ते तयार करण्यात आली आणि त्याचा सगळा हातभार, त्याचं सगळं श्रेय महानगरपालिकेला जाते। आणि विशेषतः आपल्या इथे चालू झाल्यापासून अतिशय सुंदर महानगरपालिका आपल्या तऱ्हेने चांगला काम करण्याचा प्रयत्न करते आणि आता आमचे नगरसेवक आणि सगळे कार्यकर्ते त्याला हातभार लावतात। त्यामुळे अतिशय उत्तम आणि दर्जेदार विसर्जन होते, कोणालाही त्रास होत नाही, कोणालाही कुठे जावं लागत नाही आणि असंच वेळोवेळी हे करत राहो अशी मी महानगरपालिकेला शुभेच्छा देतो, नगरसेवकांना शुभेच्छा देतो, आमदारांना शुभेच्छा देतो, खासदारांना आणि कन्नमवार नगरच्या जनतेलाही शुभेच्छा देतो की अशाच प्रकारे सेवा आपण लोकांजवळ करून घ्यावी आणि बाप्पाचं विसर्जन असंच नेहमी करावं। धन्यवाद। गणपती बाप्पा। साइकिल में गणराजा जी